जलमय झालेत, वाहतुकीवरती देखील या सगळ्याचा मोठा परिणाम होतोय। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी राहील असा अंदाज व्यक्त केलेला होता आणि तो अंदाज काही अंशी खरा देखील ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण जून आणि जुलै हा पूर्ण कोरडा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। जुलैचा आज शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी मात्र गेल्या 24 तासांपासून अनेक भागांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो की जळगाव शहराच्या नवी पेठ परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी पाण्याची जी काही परिस्थिती आहे शहरामध्ये विविध भागांमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये नद्या नाल्यांचा पाण्यासाठ्यामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे। हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले आहेत तर गिरणा धरण देखील 95% भरलेलं असल्यामुळे त्यातनंही कोणत्याही क्षणी दरवाजे उघडले जातील आणि त्यातनं विसर्ग केला जाईल असा अंदाज आहे। पुढील 2 ते 3 तासांमध्ये मुसळधार पाऊस होईल आणि पूर परिस्थिती येऊ शकते असा प्रशासनाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने देखील आपलं आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की कशा पद्धतीमध्ये नागरिक या पाण्यातनं मार्ग काढत आहेत आणि यामध्ये मात्र अनेकांचे वाहनं बंद पडत आहेत, अनेकांना अडचणीचा सामना करावा। तिकडे नाशिकमध्ये रस्त्यावरती पडलेल्या